आजचा जो विषय आहे तो आहे की आंबेडकरी चळवळ आणि त्याचं राजकीय भवितव्य। आणि आज हा विषय इतक्या पटकन आणि रिसेंटली घेण्यामागचं कारण मला वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल की आज जी काही घडामोड घडलेली आहे आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा आंबेडकरी चळवळ आम्ही जगत आहोत आणि विचार त्यांचे आम्ही मांडत आहोत या संदर्भात जे काही लोक होती तर त्यांच्या संदर्भामध्ये नको ते माझ्या डोळ्यावर त्यांच्या संदर्भामध्ये आजचा हा विषय जरा घ्यावा लागलेला आहे। तर ह्या विषयाला हात घालण्यापूर्वी मी प्रथमतः आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुरुवातीला जय भीम करते आणि आयोजकांचे आभार मानते की त्यांनी इथे बोलायला संधी दिलेली आहे। तर आज भावांनो आणि बहिणींनो आजचा जो विषय आहे की आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी चळवळीचं राजकीय भवितव्य ह्या सगळ्या विषयाचा जर आपण मर्म बघितला तर आज जी काही महाराष्ट्रामध्ये घडामोड झालेली आहे, जी काही घटना इथल्या राजकीय वर्तुळामध्ये घडलेली आहे, समाजकारणातून ही राजकीय परिवर्तनामध्ये राजकीय जे हे झालेलं आहे म्हणजे राजकीय आज जी घडामोड झालेली आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपण सगळे जाणतच आहोत की आजचा जो विषय आहे त्या अनुषंगानेच आपण सुरुवात करूयात की काहीच वेळापूर्वी आपल्यामधल्या ज्या आपल्या ताई होत्या म्हणजे आज त्या आपल्या मोठ्या भगिनीसारख्या आहेत, ताई आहेत, ज्या फार अनेक काळापासून अनेक वर्षाच्या कालावधीपासून त्या आंबेडकरी चळवळीशी जुळल्या होत्या। आदरणीय सुषमाताई अंधारे असतील आजच्या विषयाचा प्रमुख आपण त्यांना सेंट्रलाइज करणार आहोत कारण आज त्यांच्याकडून जी घटना घडलेली आहे किंवा त्यांनी जो त्यांचा निर्णय घेतलेला आहे। सुरुवात करतानाच मी असं म्हणेल की कुठल्याही व्यक्तीने कुठलं राजकारण कुठल्या राजकीय भूमिका घ्यावी कुठली घेऊ नये हा ज्याचा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे तो त्याच्या राजकीय जडणघडणीचा तो प्रवास आहे। त्यांनी कुठल्या माध्यमातून तो करायला हवा कुठल्या विचारधारेतून तो प्रवास त्यांचा पुढे निरंतर ठेवायला हवा आहे त्यांच्यावरती हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये आजची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण सगळे जाणतच आहोत की या परिस्थितीमध्ये आपण बघतो की आंबेडकरी समाजामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये आज अनेक मागे वर्ष काही जाऊन आपण जर बघितलं आंबेडकरी चळवळीचा जर इतिहास आपण बघितला तर या चळवळीमध्ये येऊ जी माणसाला माणूसपण देणारा जो विचार आहे जे तत्व आहेत जे बुद्धांपासून ते फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांपर्यंत आलेले आहेत त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांपासून जो सगळा इथला बहुजनमूलक आणि कुळवाडी कुलभूषणाचा जे महाराष्ट्र आहे त्याला समतामूलक करण्याचा जे विचार आहे तो विचार इथला भारताला बुद्धांपासून मिळालेला आहे आणि याचंच इम्प्लिमेंटेशन म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये त्याचं संविधान लिहून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे। त्याच्यामुळे आज जो सुषमाताई अंधारेने जो काही निर्णय घेतलेला असेल त्या निर्णयाला आपण त्यांचा जो काही भूमिका आहे त्यांनी कुठल्या विचारांशी काम करावं कुठल्या विचारांशी जळणघडण त्यांची होती आणि आता त्या कुठे गेलेल्या आहेत त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांना शुभेच्छा देते आणि मुळात हा आजचा जो विषय त्याला आपण हात घालून बोलूया। तसं आपण बघितलं की आंबेडकरी चळवळीमध्ये ते लोक येतात जी आंबेडकरी चळवळीमध्ये येऊन म्हणजे इतर समाजामधून येऊन ज्या इथून म्हणजे ज्या काही वेगळ्या बलुतेदार समाजामधून येऊन जे आंबेडकरी चळवळीचं मर्म समजतात जे आंबेडकरी चळवळीवरती आंबेडकरी विचारधारेवरती बुद्धांच्या विचारावरती आणि एकूणच इथलं जे समतामूलक राजकारण समाजकारण आहे त्याच्याशी निगडीत राहून यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा जे खटाटोप करत होते ज्यांनी अगदी ऊर बडवून मी असं म्हणेल की ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा पेरण्यासाठी ज्या आग ओकत होत्या जे काही वक्ते या चळवळीमध्ये आलेले आहेत जे काही नेते ह्या चळवळीमधून निर्माण झालेले आहेत आणि आज ते कोणाच्या दावणीला बांधलेले आहेत याचं उदाहरण आपण आत्ताच नाही तर मला वाटतं पॅन्थरच्या काळानंतर जी काही पॅन्थरची वाताहत झालेली आहे त्याच्यानंतर सुद्धा आपण सगळे बघत आहोत। आज आमच्या वयाच्या 35-36 नंतर मग आजही आम्हाला प्रश्न पडतो की आज ज्या प्रवाहामध्ये आपण काम करत आहोत ज्या विचारधारेला घेऊन आपण काम करत आहोत ह्या विचारधारेचं कुठेतरी राजकीय परिवर्तन होणार आहे की नाही हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे। आज कुठेतरी आंबेडकरी चळवळीला हक्काचं राजकीय प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। ही शंका निर्माण झालेली आहे की पुन्हा आयुष्याची इतकी वर्ष दिल्यानंतर समाजकारणातून जी बाई आलेली होती ज्या बाई प्रत्येक ताई प्रत्येक वेळेस जे सांगत होत्या की मी राजकारणातली बाई नाहीये मी समाजाची मुलगी आहे मी राजकारण करत नाही त्याच ताईंना आपण गेल्या 2019 पासून ज्यावेळेस आमदारकीचे इलेक्शन झालं तेव्हापासून आपण त्यांना एका राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्याच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना बघत होतो
गणराज्य संघाच्या माध्यमातून त्यांनी या इथे युती महाआघाडी जी झाली होती त्यांनी सपोर्ट दर्शविला होता आणि ते आजही सांगत होते की मी काही राष्ट्रवादीची कार्यकर्ती नाहीये किंवा मला काही राष्ट्रवादीचं पद नाहीये. मी साधी आजच्या भाषणामध्ये कालच्या त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा ताईने सांगितलं की मी साधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीये. परंतु त्या असं असताना देखील त्यांच्याच स्टेजवरती गेल्या अनेक दिवसांपासून आपण त्या ताईंना बघत आलो होतो. अनेक स्टेजवरती मुंबईची एक सभा झाली होती जे जितेंद्र आव्हाड त्या सभेचे आयोजक होते. त्या सभेमध्ये येऊन ताईंनी ज्या मुस्लिमांना सांगितलं होतं की जो त्यांनी दाखले दिले होते की औरंगाबादमध्ये गेल्यानंतर उद्धव साहेबांनी कसं मुसलमानांना टार्गेट करून या हिरव्यांना बोकांडी घ्या आणि हे वाक्य तिथे सांगितलं होतं की उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे की हे हिरव्यांना बोकांडी घ्या आणि त्याचं कशा पद्धतीने ताईने त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये त्याचं खंडन केलं होतं. तो व्हिडिओ सुद्धा आपण आजही तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा नव्याने समोर येतोय. ताईंची गेली अनेक भाषणं आहेत, अनेक लिखाणं आहेत. ह्या सगळ्या लिखाणामधून त्यांनी प्रत्येक वेळेत आपण म्हणत आहोत की ज्यांनी उद्धव ठाकरेचा बाप काढला आज मात्र त्यांच्याकडून शिवबंधन बांधून घेताना त्यांना काहीच वाटलं नसेल तर असं नाहीये. आज सुद्धा आपण त्यांचं शिवबंधन आणि त्यांचा पक्षप्रवेशाचा जर तो व्हिडिओ झालेला आहे एका लोकमतच्या टीव्ही चॅनलने तो व्हायरल दाखवलेला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण जर आजची त्यांची परिस्थिती बघितली तर हा जो त्यांनी घेतलेला निर्णय आहे हा निर्णय त्यांना मानसिकरित्या वैचारिक दृष्टिकोनातून किती पद्धतीने स्वतःला रुजलेला आहे याचा सगळी प्रत्यय आज त्या व्हिडिओमधून आलेला आहे. ज्या ताई म्हणत होते की शिवसेना बीजेपी जेव्हा ती आग ओकत होत्या ज्यावेळेस ती बीजेपी आणि शिवसेनेची युती होती त्यावेळेस ताई राष्ट्रवादीचं समर्थन करत होत्या. राष्ट्रवादीचं समर्थन करत असताना ताईंनी शिवसेनेवरती अनेक बीजेपीला सोडून शिवसेनेवरती अनेक ताईंनी गरळ ओकली होती. त्या गरळ ओकल्यानंतर सुद्धा आजच्या घडीला त्या म्हणतायत की त्यांचं एक कालचं स्टेटमेंट आहे की श्रीमंताचा संसार कोणीही करतो पण गरीबाचा कोणीतरी केला पाहिजे. या ताईंना मी सांगू इच्छिते की ताई शिवसेना बीजेपीपेक्षा राष्ट्रवादीपेक्षा हे श्रीमंत आहेत. तुम्हाला बीजेपी आणि राष्ट्रवादी जर श्रीमंत वाटत असेल आणि शिवसेना जर गरीब वाटत असेल आणि तुम्हाला जर त्यांचा संसार थाटायचा होता तर ताई तुम्ही आमच्या घरामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळ आंबेडकरी विचारधारा ही कितीतरी पटीने शिलेवरती उभी आहे, ही नैतिकतेवरती उभी आहे आणि ज्यांची नैतिकता जिवंत असते ताई त्या चळवळीकडे त्या पक्षाकडे अर्थनीती आणि आर्थिकदृष्ट्या तो पक्ष कितीही असला तरी तो कमकुवतच असतो. त्यामुळे तुम्ही अगोदर तर आमच्याकडेच होतात. तुम्ही अगोदरही गरीब लोकांचंच प्रतिनिधित्व करत होतात. तुम्ही गरिबांच्या स्टेजवरती जात होतात. तुम्ही खेडोपाड्यात जात होतात. जमीच्या खेडोपाड्यात ताई जात होत्या त्यावेळेस जी तुमची अमाऊंट होती ज्याला तुम्ही मानधन म्हणता फार चांगल्या शब्दामध्ये त्या मानधनीची जी अमाऊंट आहे ते कुठल्याही प्रस्थापित पक्षाची लोक नव्हती. ती समाजातली लोक होती. ती खेडोपाड्यातली लोक होती. एक पैसा लोक जमा करून तुम्हाला ते मानधनाच्या स्वरूपामध्ये देत होते आणि तुम्हाला आमच्या स्टेजवरती बोलवून तुम्ही प्रबोधन करत होतात. ताईंना मी सांगू इच्छिते की अनेक लोक येतात ह्या समाजामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये येऊन आंबेडकरी विचारधारा सांगतात. कोणाला आमच्या स्टेजवर येऊन आम्हालाच आमचा बाप सांगतात. तुमचा बापाने काय केला, तुमचा बाप हा आमचा बाप आहे, परंतु ते एकदाही कष्ट घेत नाहीत की त्यांच्या समाजामध्ये जाऊन त्या बापाने तुम्हाला कितपत पडलेल्या आयुष्यातून बाहेर काढलेला आहे अशी सांगण्याची धमक मात्र त्यांच्याकडे अजूनही एकदाही झाली नाही. कुठल्याही इतर समाजामध्ये ताईने इतर समाजाच्या स्टेजवरती जाऊन प्रबोधन केलेलं नाही. त्यांनी उठलं सुटलं की आमच्या आंबेडकरी जयंती आल्या, फुलेंची जयंती आले सगळे जयंतीची लाट आली की पुन्हा त्या स्टेजवरती येणार, आम्हालाच विचारधारा शिकवणार आणि हीच विचारधाराची आमची बाबासाहेबांची आम्ही लेकरं आहोत. आम्ही त्या कुळात जन्मलेली लोक आहोत. आमच्या घरात जेव्हा मूल जन्माला येतं ना ताई, आमच्या घरात जेव्हा मूल जन्माला येतं त्यावेळेस आम्ही त्याला काय करतो, पहिल्यांदा आल्यानंतर जन्माला आल्यानंतर मूल त्याला पहिल्यांदा आणि ज्यावेळेस आमचा मूल सुद्धा बोलायला सुरुवात होते, मुलाची रांगायला खेळायला सुरुवात होते तेव्हा आमची मुलं पहिल्यांदा जय भीम बोलतील. आमच्या मुलांना आम्ही जय भीम हा शब्द शिकवत असतो. त्यामुळे हे बाळकडू आम्हाला आमच्या घरातूनच मिळतं. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आम्हाला आमच्या घरातूनच मिळतो. आमच्या घरामध्ये आजही आम्ही छाती ठोकपणे शाहूंचा फोटो लावतो. आमच्या घरामध्ये आम्ही अजूनही छाती ठोकपणे शिवाजी महाराजांचा फोटो लावतो. आम्ही महात्मा फुल्यांचा फोटो लावतो. परंतु तुमच्या इतर समाजामधल्या लोकांच्या घरी जाऊन जर तुम्ही बाबासाहेबांचा एक फोटो लावण्याची धमक दाखवली असती तर आज तुम्हाला आम्ही महाराष्ट्राची वाघीण आणि खरंच आंबेडकरी चळवळीच्या तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून तुम्हाला आम्ही स्वीकारलं असतं. परंतु असं काहीच केलेलं नाहीये या ताईंनी. त्यांनी काय केलं, आमच्या स्टेजवर येऊन आम्हाला आमचे बाप सांगितले, भरमसाठ पैसे घेतले, भरमसाठ वर्ग देणग्या घेतल्या मानधनाच्या स्वरूपामध्ये, अगदी स्वतःचं घर स्वतःची खळगी भरण्यापर्यंत
स्वतःची खळगी भरण्यापर्यंत हे लोकांचं ब्रेन वॉश करत असतात. ह्या पैशांनी काही होत नाही. हा पैसा ज्या लोकांनी दिलेला आहे, या पैशामागे लोकांचं कष्ट आणि निष्ठा आहे. ह्या निष्ठेला तुम्ही जागलेल्या नाही आहात. ह्या पैशाच्या निष्ठेला तुम्ही जागलेला नाही आहात. आणि ही बेईमानी ही आंबेडकरी समाज कधीही माफ करणार नाही. आणि पुन्हा एकदा सांगते की तुम्ही ज्या विचारांनी तिकडे गेलात, तुम्हाला आज शिवसेना जवळची वाटते. तुम्ही म्हणताय की गरीबाचा संसार कोणी करायचा. गरीबाचा संसार तुम्हाला जर करायचा होता तर इथल्या आंबेडकरी समाजातल्या फाटलेल्या 72 रिपब्लिकन गटाचं नेतृत्व तुम्ही का नाही केलं. त्यांना एकत्र आणायचं काम तुम्ही का नाही केलं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांना प्रश्न करत आहे की तुम्हाला फाटक्याचा संसार करायचा होता तर आम्ही आजही फाटके आहोत. आम्ही विचारांनी श्रीमंत आहोत. मात्र आमच्या पाठीमागे अजूनही ईडी आणि सीडी लावायची कोणाची हिंमत होणार नाही. कारण आम्ही तेवढे निष्ठेने काम करत आहोत आणि आम्ही तेवढे साफ लोक आहोत. आम्ही तेवढ्या त्या ईडी आमच्या पाठीमागे लागेल अशा भ्रष्टतेने आम्ही मागलेली लोक नाही आहोत. त्याच्यामुळे तुम्ही सांगताय की गरीबाचा संसार करायचा. गरीबाचा संसार करायचा होता तर आज ज्या पक्षामध्ये तुम्ही गेलेले आहात, आज ज्या नेतृत्वाला तुम्ही आदरणीय सन्माननीय सरसेनापती म्हणून म्हणत आहात, त्याच नेत्याच्या बापाने 1997 मध्ये ज्यावेळेस रमाबाई नगरचं हत्याकांड घडलं होतं आणि ह्या सरकारमध्येच तो मनोहर भिडे अजूनही मोकाट फिरत होता. त्यांच्या बापाने तुमच्या घरातल्या तुमच्या भावांची तुमची लक्तरं तोडलेली आहेत. भर दिवसा घाटकोपरसारख्या हायवेवरती लोकांच्या घरं उद्ध्वस्त केलेली आहेत. बहिणींचे आमच्या सौभाग्य उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि यांच्या घरामध्ये तुम्ही जाऊन म्हणताय की आम्ही लोकांचे गरीबाचा संसार करत आहोत. शरम थोडीशी केली पाहिजे. शरम थोडीशी केली पाहिजे की ज्यांनी तुमची घरं उद्ध्वस्त केली, ज्या बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही आतापर्यंत खळगी भरलीत, ज्या बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही आतापर्यंत चंदे गोळा केलेत आणि त्याच बाबासाहेबांची विचारधारा सांगतात तुम्ही. त्याच बाबासाहेबांच्या लेकरांना इथे वरळीची दंगल असेल, त्या वरळीच्या दंगलीमध्ये वरून पाटा पाडणारे भागवत जाधवच्या खून करण्यात आलेला होता. ती लोक कोण होती, ती कुठल्या पक्षाची लोक होती, हा सवाल तुम्ही केला पाहिजे होता. तुमच्या जरा तरी नैतिकता जर असती तर आज अशा पद्धतीने तुम्ही ते शिवबंधन बांधण्याआधी तुम्ही शर्मने मानत खाली झुकवलेलीच आहे. तुमचा अंतर्यात्म्याने तर तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्ही किती कुठल्या थराला गेलेले आहात आणि तुम्ही कशी बेईमानी केलेली आहे. ह्याचा प्रत्यय तर तुमच्या स्वतःच्या मनाला आलेला आहे ताई, आणि तो अख्ख्या जगाने लोकांनी पाहिलेला आहे. तुम्ही म्हणताय गरीबाचा संसार, हे वाक्य कोणाला होतं. आज तुम्ही उठता आणि बाबासाहेबांच्या समाजकारण करताना तुम्हाला बाबासाहेबांची चळवळ दिसते. राजकारणाचा ज्यावेळेस फायदा घ्यायचा तुम्हाला वेळ येते, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या फायद्याचं राजकारण करायचं असतं, तेव्हा मात्र तुम्ही प्रस्थापितांच्या दावणीला जाऊन बांधले जाता. हेच झालेलं आहे आतापर्यंत. पॅन्थरचा इतिहास आपण जाणत आहोत. पॅन्थर फुटण्यामागे कोण होतं. शिवसेनेचा मोठा हात. पॅन्थर फुटण्यामागचा मोठा जर कुठं कारस्थान होतं तर ते शिवसेना आणि बाळासाहेबांचा होता. ह्याचा विसर तुम्हाला कदाचित आज पडलेला असेल. तुम्हाला पडलेला असू शकतो, परंतु आम्हाला अजूनही तो विसर पडलेला नाहीये आणि त्यामुळे आज आम्ही एवढ्या तळमळीने बोलत आहोत. तुम्हाला तिकडे गेलात, तुम्हाला काहीच नाही. 40 आमदार त्याचे फुटून गेले. तेव्हा तुम्ही म्हणताय की एकदम मान्य आहे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे होते 2.5 वर्ष ते राहिलेले आहेत. खूप सुदनीय आणि सुशिक्षित व्यक्तित्व होता. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका ही वाकण्याजोगीच होती, परंतु त्याचा पांग म्हणून त्याचा उपकार म्हणून जर तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्या उपकाराची फेड जर तुम्ही आंबेडकरी चळवळीशी बेईमानी करून करत असाल तर आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. हीच परिस्थिती अमोल विटकरांच्या बाबतीमध्ये झालेली आहे. शिवाजी महाराज सांगतात, कोणाला सांगतात, बाबासाहेबांच्या स्टेजवर येऊन, बाबासाहेबांच्या लेकरांच्या स्टेजवरती येऊन शिवाजी महाराज सांगतायत. आणि यांच्या गावामध्ये बघितलं तर आजही यांचा एकही आमदार नाहीये, यांचा एकही नगरसेवक नाहीये. तिकडे मात्र कोण आहे तर ती सगळी त्यांच्या विचारधारेच्या जी विचारधारेला ते विरोध करतायत तिकडे मात्र त्यांची लोक आहेत. त्यांच्या गावामध्ये हे स्वतः घरामध्ये पूजा करणारी लोक आहेत आणि हे आम्हाला येऊन सांगतात की भटांना देणगी देऊ नका. भट कसा सांगतो, भट कसा तू फसवणूक करतो, मात्र स्वतःच्या घरात हे काहीच करू शकत नाहीयेत. आज आमच्या जीवावर येऊन म्हणजे समाजकारणाचं जे प्लॅटफॉर्म आहे, सुरुवातीचा तुम्हाला ग्राउंड हवंय म्हणून तुम्ही बाबासाहेबांच्या नावाने भाषणं देता, त्यांच्या नावाने पैसे गोळा करता आणि ज्यावेळेस तुम्हाला एक वेळ येते की जेव्हा तुम्हाला भूमिका घ्यायची असती तेव्हा मात्र तुम्ही पुन्हा प्रस्थापित पक्षाच्या दावणीला बांधले जाता. आणि इथल्या आंबेडकरी चळवळी असेल, बहुजन चळवळ असेल, तिथे काम करत असणाऱ्या युवकांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छित आहात, हा तुम्हाला असणारा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कितीही दुगलेपणाने वागण्याचा प्रयत्न केलात, परंतु तुमचा खरा चेहरा हा समोर आलेला आहे. ताईंना आम्ही हेच म्हणत आहोत की आज काय झालेलं आहे, म्हणजे एक पद्धतीने असं झालेलं आहे की तुम्ही आम्हाला फक्त यूज अँड थ्रू आंबेडकरी चळवळ ही फक्त
एक्स्टॅब्लिश होण्यापुरती आहे, ही फक्त जगासमोर येण्यापुरती आहे, ही समाजासमोर लोकांसमोर येण्यापुरती आहे आणि त्यांना चाकण्याचं काम तुम्ही करत आहात, चवीनुसार तुम्ही तिला वापरत आहात, हे आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि इथल्या तमाम आंबेडकरीवाद्यांना सुद्धा माझं अपील आहे, विनंती आहे की अशांना आता डोक्यावर घेणं बंद केलं पाहिजे। आपण ह्यांना आता डोक्यावर घेणं आपण बंद केलं पाहिजे। आता आपल्या धडावर आपली डोकी आणली पाहिजेत। त्या समाजामध्ये काम करत असताना खूप चांगली लोक आहेत, आज त्या शिवसेनेमध्ये गेल्यानंतर आपलीच काही लोकही म्हणतायत, आताच कमेंट आलेली आहे, डिप्लोमॅटिक वागण्याची गरज आहे। पण डिप्लोमॅटिक वागलं पाहिजे, परंतु विचारांची तडजोड केली नाही पाहिजे। ज्याने आमच्या बहिणींना उधवा केलेला आहे, ज्यांनी आमची घरं बेचिराख केलेली आहेत, आजही रमाबाई हत्याकांडामधली जर तुम्ही लोक बघितलीत तर त्यांच्या आया आणि आजच्या जे काही दुसरी तिसरी पिढी त्यांची आहे ती आजही कुठल्या अवस्थेत जगत आहे याचं भान तुम्ही तिथे जाऊन बघितलं पाहिजे। हे तेव्हा तुम्हाला जागेल की आज कुठल्या परिस्थितीमध्ये ती लोक जगत आहेत। ज्याने हे हत्याकांड घडवलं, ज्याने त्याला पाठीशी घातलं त्या मनोहर कदमला, तो मात्र आजही मोकाट आहे। इतकं जर तुम्हाला सेक्युलरिझम, जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्हाला ते सेक्युलरिझम वाटत होते तर त्यांच्या असलेल्या कार्यकिर्दीच्या 2.5 वर्षामध्ये का त्यांनी त्याच्यावरती एक ब्र शब्द काढलेला नाहीये, का अजूनही हत्याकांड घडत आहेत याच्यावर प्रश्न विचारणार आहात का नाही? आज तुम्ही शिवसेनेमध्ये गेलेले आहात, हरकत नाही, तुमची राजकीय भूमिका आहे, तुम्ही घेतलेली आहे, परंतु तुम्हाला जर थोडी तरी नैतिकता जिवंत असेल, तुमच्यामध्ये थोडी तरी चळवळीची जाण असेल तर ताई तुम्ही तिथे जाऊन इथल्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेणार आहात, दलित आदिवासींच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेणार आहात? तुम्ही कुठला कार्यक्रम घेऊन शिवसेनेमध्ये गेलेला आहात, तुम्हाला कुठल्या कार्यक्रमावरती तुमची तडजोड झालेली आहे हे सुद्धा तुम्ही डिक्लेअर करायला पाहिजे होतं। तुम्ही कुठल्या मुद्द्याने गेलेला आहात? शिवसेना वाचवणं हा तुमचा मुद्दा आहे का? शिवसेनेचा आणि तुमचा संबंध काय? त्या विचारधारेचा तुमचा संबंध काय? तुम्ही म्हणताय की शेंडी जाणव्याचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी नाकारलेलं आहे। शेंडी जाणव्याचं त्यांनी जरी नाकारलं असेल काही, परंतु दलित आदिवासींचं काय केलेलं आहे? त्यांच्या सोयीसाठी कुठल्या उपाययोजना महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये आणलेल्या आहेत याचं तुम्ही विश्लेषण केलं होतं की नव्हतं? याच्यावरती तुम्ही बघत होतात की नव्हतात की फक्त ते सुज्ञ आहेत आणि त्यांनी आता प्रबोधनकारांचा तुम्हाला फोटो देऊन तुमचं स्वागत केलेलं आहे, परंतु त्याच प्रबोधनकाराच्या मुलाने, हे तर त्यांचे नातू आहेत, परंतु त्याच प्रबोधनकारांच्या मुलाने तुमचं नामांतराच्या वेळेस तुमच्या अख्खी घरं मराठवाड्यामध्ये जाळलेली आहेत। तुम्ही नामांतर मागते, तुमच्या घरात नाही पीठ आणि कशाला हवं विद्यापीठ, इतकं लाजिरवाणं शब्द आणि आमची अब्रू लक्तरे तोडणारे गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेचं तुम्ही शिवबंधन घातलेलं आहात, फार खेदाची गोष्ट आहे। त्या खेदाची गोष्ट आहे ज्या नामांतराच्या वेळेस मराठवाड्यामध्ये आमची घरं जाळली गेली, आमच्या बायांची नग्नधिंड काढली गेली, आमच्या कोचीराम कांबळ्यांना कशा पद्धतीने मारलेलं आहे प्रत्येक भाषणामधून तुम्हाला जाणवतं। म्हणजे तुमच्या जाणीवेत आहे परंतु नेणीवेत नाहीये, हे इथे सिद्ध झालेलं आहे। ही आंबेडकरी चळवळ ज्या पद्धतीने तुम्ही म्हणत आहात, तुम्हाला वाटत असेल कदाचित मी इथल्या तमाम आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असणाऱ्या इतर बहुजनवादी लोकांना आणि वक्त्यांना, नेत्यांना सांगू इच्छिते या दरम्यान की तुम्ही जर आंबेडकरी चळवळ ही एक पेन्शन योजना आहे या दृष्टिकोनातून जर बघत असाल तर खबरदार, ही योजना नाहीये, ही इथे रक्त सांडलेलं आहे। बाबासाहेबांची 4 मुलं इथे गेलेली आहेत, त्यावेळेस ही विचार उभा राहिलेला आहे। आज लोकांची घराच्या घरं उद्ध्वस्त होत आहेत, कार्यकर्ते 1ही रुपया न घेता समाजामध्ये काम करत आहेत। मुलं कुठल्याही तारुण्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या नावावरती आणि भीमा कोरेगावच्या प्रकरणावरती काही जी लोक घरातून बाहेर निघत नव्हती अशा तरुणांवरती केसेस आहेत। नांदेडचं आज प्रकरण बघितलं असेल, त्या मुलांना आज जामीन मिळालेला आहे, परंतु त्यांना 353 सारख्या खोट्या केसेसमध्ये अडकवलं होतं, त्यांना सजा लागली होती। आज गेल्या अनेक वर्ष लोकांनी 15 ते 20 दिवसापासून लोकांनी प्रयत्न करून आज त्यांना जामीन मिळवून दिलेला आहे। त्यामुळे तुम्ही कोणाची बाजू घेतल्यात आणि कोणाचा संसार करायला गेलेला आहात हा आधी तुम्ही तपासून मला वाटतं बघितलं पाहिजे। तुम्ही तिकडे का गेलात, तुम्हाला तिकडे काकांनी पाठवलं की साहेबांनी पाठवलं याचं तुम्हालाच माहितीये, कारण तुमच्या आजच्या ज्या काही तुम्ही शिवबंधन घालताना जे काही तुम्ही दाखवलं होतं तिथे तुमचं जे काही रूप आम्ही तिथे लोकांनी बघितलेलं आहे त्याच्याहून कदाचित तुमचा ज्या आंबेडकरी चळवळीने तुम्हाला वाघीण बनवलं होतं तर तुम्ही तिथे स्वतः शेळी बनण्यासाठी गेलेला आहात आणि ह्याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी तुमच्याकडे बघून आम्हाला आलेला आहे। तुमच्या प्रवेशाच्या दरम्यानच तो प्रत्यय आलेला आहे की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये राहाल, बाबासाहेबांच्या विचारधारेमध्ये राहाल तर वाघासारखे राहाल आणि कुत्र्या मांजराच्या मागे लागाल तर तुमची तिथे काहीही किंमत नाहीये, त्याचा प्रत्यय तिथे आलेला आहे आणि तो प्रत्यय आता तुम्हाला वेळोवेळी येत राहणार आहे। समाज सुरुवात करताना चळवळीत यायचं, सुरुवात करताना बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू विचारधारा आणि
आणि जय ज्योती जय साऊच्या नावाने जय घोष करायचा. आणि आता काय जय भवानीच्या नावाने तुम्ही तिथे गेलेला आहात घोषणा द्यायला. ताई, हे कितपत पटतं हे स्वतःच्या मनाला नैतिकता जिवंत असेल तर ते बघून घेतलं पाहिजे. आज तुम्ही तिकडे गेलात, आमच्या जीवावर मोठे झालात. राजकीय भूमिका घ्यायची तर तुम्हाला शिवसेना आठवली, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस या मागे आठवली, परंतु बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करून ज्याच्या जीवावर तुम्ही जगत होतात, ज्याच्या नावावर तुम्ही फिरत होतात, ज्याच्या नावावर तुम्ही पैसे गोळा करत होतात, त्या चळवळीला मात्र ठिगळं लावता येईल का याचा विचार तुमच्या मनात आलेला नाहीये. याचा विचार तुमच्या मनात आलेला नाहीये का? तुम्ही इथले इतर रिपब्लिकन नेत्यांचं आणि रिपब्लिकन गटाचं नेतृत्व केलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये आजही बीएसपी सारखी पक्ष होता जो नॅशनलाइज पार्टी होती, तुम्हाला त्याच्याबद्दल वाटलं नाही. वंचित बहुजन आघाडी असेल ती महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावावर तुम्ही पोटाची खळगी भरलीत त्यांच्या नातवांनी आज इथे उभं केलेली मोठ्या कष्टाने वंचित बहुजन आघाडी होती, तुम्हाला तो पर्याय दिसला नाही. आजही याच धर्तीवरती, महाराष्ट्राच्या धर्तीवरती आझाद समाज पार्टी सारखा पक्ष आहे जो इथं त्याची पायामुळं रोवत आहे, जो बहुजनवाद इथे घेऊन येत आहे. 15% विरुद्ध 85%चा जो लढाई आहे ती त्याची मांडणी करत आहेत. तुम्हाला ते पक्ष जवळचे वाटलेले नाहीयेत, परंतु तुम्हाला आज जे काही ज्याच्या जीवावर आपण उभं राहिलेलो आहोत त्याची झोपडी फाटलेली असताना तुम्ही मात्र पळवाट काढलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नैतिकतेसोबत आम्ही शुभेच्छा देत आहोत. तुम्ही तिकडे गेलात, परंतु या लोकांना आज आपल्या आंबेडकरी चळवळीतील लोकांनाच माझं आव्हान आहे की आता आपण आपल्याच धडावर आपली डोकी ठेवली पाहिजेत आणि जी काही आपल्यातले तरुण आज पुढे येत आहेत त्यांना एस्टॅब्लिश केलं पाहिजे. मग ते आदरणीय सुजात आंबेडकर साहेब असतील की जे आज युवा म्हणून पुढे येत आहेत त्यांना आपण नेतृत्व दिलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये राष्ट्रीय लेवलला चंद्रशेखरभाई आझाद असतील, महाराष्ट्र लेवलला आपले राहुलभाई प्रधान आहेत, सर्वजित बनसोडे आहेत, अशी जी काही लोक आहेत ह्यांना आता प्लॅटफॉर्म द्यायला हवाय. आणि याचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व, आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व आणि आंबेडकरी पक्षांचं नेतृत्व त्यांची धुरा आता अशा लोकांकडे दिली पाहिजेत की जे कुठल्याही आमिषाला बळी नाहीयेत, ज्यांच्यावर सध्या तरी कुठल्याही प्रकारची ईडीची चौकशी होईल की सीबीआयची चौकशी होईल असं कुठलेही भय त्यांच्याकडे नाहीये. अशा लोकांना आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आणि ज्यांनी आता पेन्शन योजनाची सोय करण्यासाठी गेलेले आहेत, आता म्हातारपण मला वाटतं 40 गेल्यानंतर थोडंसं शहाणपण त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आलेलं असावं आणि की पेन्शन योजनेसाठी तिकडे गेलेले आहेत तर त्यांनी तिकडे जावं. त्यांनी ज्या काही जो सन्मान इथे आम्ही त्यांना दिला होता, ज्या सन्मानाने ताई मोठ्या झाल्या होत्या, ज्या सन्मानाने ताईंना इथे आदर सन्मान देऊन त्यांना आम्ही अगदी वाघीण बनवलं होतं, आज त्या ताई मात्र शेळी झालेल्या या सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. या सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला आपली लोक जवळ करणं महत्वाचे आहे. राजकीय प्लॅटफॉर्म आपल्या जे काही नेते आहेत जे आता राजकीय आपलं प्रतिनिधित्व करत असतील, मग ते प्रकाश साहेब आंबेडकर असतील, बीएसपीचे नेते असतील, आझाद समाज पार्टीचे चंद्रशेखरभाई आझाद असतील, तर ह्यांनी सगळ्यांनी मिळून थोडं तरी मला असं वाटतं की जे कोणी प्रतिनिधित्व आता करत आहेत त्यांनी आता जरासं सिरियसली बघून करण्याचं गरज, सिरियसली ह्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की जर अशा पद्धतीने होत असेल म्हणजे ही होणारी चळवळीची वाताहत आहे. चळवळीला भरकवटण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. परंतु जी काही चळवळीतली लोक आहेत, जी काही तरुण आहेत, ज्यांना पुढचं राजकीय आयुष्य आहे, ज्यांच्या हातीच इथून पुढची राजकीय धुरा आहे, अशा लोकांसाठी एकत्र येऊन म्हणा किंवा त्यांच्या लेवलला का होईना पण काहीतरी एक ठोस उपाययोजना, राजकीय प्लॅटफॉर्म असणं सुद्धा गरजेचं आहे. आज आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनी सुद्धा स्त्रियांच्या बाबतीतली असणारी भूमिका, त्यांच्या संदर्भात असणाऱ्या उपाययोजना करायला हव्यात. आपण दलित आदिवासींवरती बोलत आहोत, परंतु तरुणांच्या रोजगारावरती काय आपल्याकडे कार्यक्रम आहे का याच्यावरती आपण सुद्धा आता चिंतन करणं गरजेचं आहे. कारण कुठल्या बेसवरती आज आपण बघितलं की काही असेल शिवसेनेमध्ये जी लोक आहेत जी त्यांचं ते स्वतःचं पोट भरण्याचं माध्यम म्हणून का जात आहेत, परंतु आपल्याकडे आज पोट भरण्याचं माध्यम नाहीये. मला असं वाटतं की आर्थिक चळवळ आणि अर्थव्यवस्था निर्माण करणं ही सुद्धा आता काळाची गरज आहे आणि त्याच्यावर सुद्धा आत्मचिंतन करून आपण इथे काम केलं पाहिजे. आपल्या लोकांना आता ही जी चळवळ आहे, ही जी आंबेडकरी मुवमेंट आहे, ही पुढे करण्याचे जे नेणारी लोक आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण करणं आणि एक राजकीय पर्याय उपलब्ध करणं हे सुद्धा गरजेचं आहे. शेवटी मान्यवर कांशीराम साहेब सांगतात की अगर हम अंदर जाके आवाज नहीं कर सकते तो बाहर की भीड़ से अंदर वाला डरना चाहिए. म्हणजे ही विरोधाची भूमिका, विरोधी पक्षाची भूमिका तरी आपण घेऊ शकतो. याच्यावरती आपण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय मला वाटतं राजकीय परिवर्तन होणार नाही. उत्तर प्रदेश सारख्या अति हिंदुत्व आपण जिथे म्हणू की जिथे अति कट्टरतावादी लोक आहेत, अशा कट्टरवादी राज्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचं एक छोटंसं लावलेलं रोपटं 4 वेळा मोठं झालं आणि तिथे 4 वेळा जे सरकार आलं, कालांतराने ते गेलं. त्याच्यानंतरचं ते आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे. परंतु साहेबांनी, मान्यवर कांशीराम साहेबांनी जी काही मुवमेंट उभी केली होती
इतक्या ज्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आलेले आहेत तिथल्या नेत्यांना ते करण्यात काय प्रॉब्लेम आला मला आता त्याच्यावरती बोलणार नाही, परंतु उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये आज एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं आणि राजकीय परिवर्तन झालं, राजकारणाची दिशा बदलली गेली, तर महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात का होणार निदान आपल्या एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि राजकीय प्लॅटफॉर्म तेवढ्या भक्कमपणे इथून येणाऱ्या पुढच्या युवकांना आणि पुढच्या पिढीला उपलब्ध करून देणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या चळवळीतल्या नेत्यांना आणि राजकीय नेत्यांना सुद्धा मला सांगू इच्छित आहे की त्यांना विनंती आहे की तुम्ही आता तरी येणाऱ्या युवकांसाठी आणि पुढच्या फ्युचरसाठी मुलांच्या भवितव्यासाठी का असेना आणि आंबेडकरी चळवळीचं भविष्य आणि आंबेडकरी चळवळ जर अशीच निरंतर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्हाला राजकीय व्यवस्था भक्कमपणे उभी करणं गरजेची आहे, अर्थव्यवस्था उभी करणं गरजेची आहे आणि त्याचबरोबर असे जे काही शिरकाव करत असतात अशा लोकांना सुद्धा डोक्यावर न घेता त्यांना कशा पद्धतीने आपण ट्रीट केलं पाहिजे याच्यावरती सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कोणाला मोठं करायचं, ज्याला डोक्यावर घेतलं आज ती डोक्यावरून गेलेली आहेत आणि आपण मात्र दबत चाललेलो आहोत. त्यामुळे आता किती कोणाला डोक्यावर घ्यायचं याच्यावरती आपण आता विचार आणि मंथन करणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आज जे काही घडलेली घटना आहे त्यासाठी त्यांना त्यांच्या परीने त्यांच्या मनाला जो पटलेला आहे, त्यांच्या विचारांना पटलेला आहे, त्यांची काय त्याच्या पाठीमागे त्यांचं काय इमोशन्स असेल किंवा त्यांचं काही दुःखी नस आहे ती त्यांना माहिती आहे. त्यांच्या त्या कार्याला आणि आम्ही शुभेच्छा देतो, त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. परंतु असा दोघलीपणा करणारी जे लोक आहेत यांना जागीच ओळखून यांच्या नांग्या टेचल्या पाहिजेत, अन्यथा अशी प्रजाती पुन्हा जन्माला येऊ नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे. बाकी सगळे आज जे बोलायला सांगितलं होतं चळवळ आमचे आदरणीय राहुलभाई खांडेकर तसेच आमचे परिवर्तनाच्या चळवळीतील सहकारी मित्र बंधुतुल्य गुरुवर्य आणि असे सर्वजित बनसोडे आहेत, ह्या सर्वांचं मी आभार व्यक्त करते. तुम्ही सुद्धा आज इथे लाईव्हला येऊन जे काही बघितलं आणि कमेंट्स केलेल्या आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा येणारी लढाई अजून फार आपल्यासाठी अगदी किटकीची आहे, त्याच्यामुळे आपण एकत्र येणं करणं गरजेचं आहे. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगेल की एक शायर म्हणतात कि कागज की नहीं काट की हम नाव चाहते हैं, कागज की नहीं काट की हम नाव चाहते हैं, माना कि ये अपाहिज है हम मगर, माना कि ये अपाहिज है हम मगर, बैसाखी नहीं हम अपने पाव चाहते हैं, हम अपने पाव चाहते. त्याच्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्हाला कितीही यातना आणि कितीही त्रास सहन करावा लागला, कितीही कष्ट घ्यावे लागले तरी आम्ही तयार आहोत, परंतु कोणाच्या पैसाकीवरती उभं राहणारी आम्ही अवलादी नाही आहोत आणि याचं प्रत्येक वेळी आलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी बाहेरून येतं आम्हाला शहाणपण शिकवतं, आमचं प्रबोधन करतं, आम्ही मानधन घेऊन निघून जातात, तर मानधन घेणारी लोक ही अशा पद्धतीनेच निघून घेत जातात. त्यांनी ऍक्च्युली आल्यानंतर ताईंनी पहिलं सांगितलं ते त्यांचं दाखवून दिलं होतं की बाबा तुमच्याकडे फक्त तुम्हाला आम्ही विकत आलेलो आहोत, म्हणजे तुमच्या पैशावरती तुम्ही आम्हाला विकत त्या पद्धतीने घेऊ शकत नाही आहोत, परंतु तुम्हाला लुटण्यासाठी आम्ही इथे आहोत. त्यामुळे विचारही लुटलेला आहे, पैसाही लुटलेला आहे आणि आता किती आपण म्हणतात ना किती आपण एखाद्यासाठी कुर्बान होत राहायचं याच्यावर विचार केला पाहिजे. आणि घडलेल्या घटनेचा जी घटना घडलेली आहे राजकीय वर्तुळामध्ये आणि एक शहाणपण आलेलं आहे आता की कुठलीही महाराष्ट्रामध्ये ह्या राजकीय परिवर्तनाची जी आता काही लाट नांदी येत आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण बघितले कभी भी कुछ भी हो सकता है. त्याच्यामुळे प्रत्येक येणाऱ्या समस्यांना वेळेला आता तोंड देण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि सगळे एकत्र येऊन हा सगळा लढा परिवर्तनाचा लढा आहे, हा समतेचा लढा आहे, ही बुद्धांची लढाई आहे. या लढाईमध्ये पुन्हा एकत्र येऊन ती करणं गरजेचं आहे. असा अंधार किती येतो आणि अंधारानंतर प्रकाश येतो, त्याच्यामुळे प्रकाशाची वाट बघणारी आपण लोक आहोत, परिवर्तनवादी चळवळीतील लोक आहोत आणि बदलाव हा होणार आहे. त्याच्यामुळे जो काही आता बदलाव असेल तो सकारात्मक असेल आणि तो सकारात्मक घडवण्यासाठी आपण एक कटिबद्ध झालं पाहिजे. जय भीम, जय भारत.